कामगारांवर अन्याय सहन नाही, अन्यथा टोलनाका बंदच. आमदार अमोल खताळ यांचा इशारा. शिवसेना महायुती टोल कामगारांच्या पाठीशी ठाम. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील हिवरगाव पावसा येथील टोल प्लाझावरील कामगारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात शिवसेना महायुती आक्रमक झाली असून कामगारांच्या न्याय हक्कासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी ठाम भूमिका आमदार अमोल खताळ यांनी मांडली. मागण्या मान्य न झाल्यास टोल नाका कोणत्याही परिस्थितीत चालू दिला जाणार नाही, असा कडक इशाराही त्यांनी दिला. टोल नाका कंपनीने 9 ते 10 वर्षांपासून कार्यरत असलेल्या 22 ते 23 कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून काढून टाकले, तसेच काही कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली. या अन्यायकारक निर्णयाविरोधात संतप्त कर्मचाऱ्यांनी टोल नाक्यावर साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला आमदार अमोल खताळ यांनी भेट देऊन कामगारांशी संवाद साधला. कामगारांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर आमदार खताळ यांनी टोल नाका कंपनीचे व्यवस्थापक दिलीप शिंदे यांना जाब विचारला. मात्र हा निर्णय कंपनीच्या चालकांनी घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले. यावर आमदार खताळ यांनी तीव्र संताप व्यक्त करत सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, टोल कंपनीचे चालक व प्रतिनिधी यांच्यासोबत संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगितले. या बैठकीतून समाधानकारक तोडगा न निघाल्यास शिवसेना महायुतीच्या स्टाईलने तीव्र आंदोलन केले जाईल आणि हा टोल नाका बंदच ठेवला जाईल, असा स्पष्ट इशारा आमदार खताळ यांनी दिला. यावेळी टोल प्लाझा कामगार वेलफेअर असोसिएशनचे कार्याध्यक्ष विलास रहाणे, खजिनदार स्वप्नील भालेराव, तुषार खताळ, आकाश एरंडे, संतोष रहाणे, गोकुळ नेहे, विनोद कवडे, सुरेश कोटकर, मंगेश दवंगे यांच्यासह कामगार उपस्थित होते. शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे, ज्येष्ठ नेते बाबासाहेब कुटे, दादाभाऊ गुंजाळ, तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, उपाध्यक्ष संदीप देशमुख, महेश मांडेकर, सचिन पावबाके, निलेश गुंजाळ, संकेत खुळे आदी पदाधिकारीही उपस्थित होते. कामगारांवरील अन्यायाविरोधात शिवसेना महायुती रस्त्यावर उतरणार असल्याचे संकेत मिळत असून या प्रकरणामुळे संगमनेर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. गेल्या 9-10 वर्षापासून काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना अचानक 2 दिवसापूर्वी कुठला तरी JRR रोडवेज म्हणून कंपनी आहे, राजपाल यांनी टोल नाका चालवायला घेतला आहे. त्यानंतर 22 ते 23 जणांना कामावरून काढून टाकलंय आणि कितीतरी जणांच्या जे पगार होता त्याच्यामध्ये सुद्धा कपात करण्यात आली आहे निम्म्याने. आज यांनी इथं काल हे मला भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं आम्ही इथं आंदोलनाला बसतो. आज इथं पाठरा भागातील दौऱ्यावर जाताना काही वेळ थांबून त्यांच्या भावना समजून घेतल्या. ज्यावेळेस कालच मला सांगितल्यानंतर मी नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहेत कदम साहेब त्यांच्याशी या संदर्भात बोललो होतो आणि त्यांना सूचना दिल्या होत्या का कंपनी नवीन आली म्हणजे कर्मचारी कपात करणं, कर्मचारी काढून टाकणं आणि पगार कमी करणं हा कुठल्या कायद्यात बसत नाही. त्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने या कर्मचाऱ्यांवरती अन्याय झाला आहे तर त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे. आमचा शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून आम्ही यांच्या पाठीशी ठाम उभे आहोत. जर आता 2 दिवस मला थोडं माझं पूर्वनियोजित दौरा बाहेर असल्यामुळं मी आता यांना विनंती केली सगळ्यांना का तुम्ही साखळी उपोषण 1-2 चालू ठेवा. सोमवारी नॅशनल हायवेचे अधिकारी असतील, टोल नाका ज्यांनी चालवायला घेतला आहे तो असेल, बाकीचे यांचे प्रतिनिधी असतील, या सगळ्यांबरोबर एक बैठक घेऊन त्याच्यावरती आपण फायनल विषय तो मार्गी लावणार आहे. जर टोल नाका चालवायला घेणाऱ्याची मुजोरी अशीच राहणार असेल आणि जर ते वेगळ्या भ्रमात असेल तर संगमनेरातील हा टोल नाका कुठल्याही परिस्थितीत चालून देणार नाही. या कर्मचाऱ्यांच्या आम्ही पाठीशी ठाम उभा राहू हा विश्वास त्यांना या निमित्ताने आज दिला आहे. लोकवेद लाईव्ह न्यूज, संगमनेर.